राजकारणामध्ये यावं हे का वाटलं? महिलांच्या समस्या ह्या कुठेतरी मांडण्यासाठी तुमचं गाव जे आहे ते खरंच विकसित झालं असं वाटतं का इतर गावांच्या तुलनेमध्ये? आमच्या भागाचा तितकासा विकास झालेला दिसत नाही. करण्याचा गावातली सत्ता जी आहे ती अनेक वर्ष एकाच कुटुंबाकडे राहिल्यामुळे असं होतंय. तर त्या सत्तेचा आपण समाजकार्यासाठी उपयोग करायचा असतो. नुसती ती सत्ता आपल्या घरापुरती मग त्यांनी काय केलं आतापर्यंत? ते जे पद आहे त्याचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी असेल. राजकारणामध्ये महिलांचा सहभाग असावा असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा दुसरीकडे राजकारणामध्ये महिलांचा काय उपयोग किंवा महिला कशाला हव्यात असं म्हटलं जातं. असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा अनेक महिला राजकारणामध्ये येतात, सक्रिय राजकारण करू पाहतात आणि नेमकं त्यांचं राजकारण कशासाठी आहे हा प्रश्न जे लोक विचारतात त्यांच्यापुढे त्या त्यांच्या कामातून त्यांना उत्तर देत असतात. अशाच नव्यानं राजकारणामध्ये प्रवेश केलेल्या प्रियंका कुदळे आज माझ्यासोबत आसपासच्या क्षकिरण या कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी आहेत. मी तुमचं स्वागत करते. राजकारणामध्ये बायकांचं काय काम, असं कितीही आपण शिकलेलो असलो किंवा आपलं कुटुंब कितीही पुढारलेलं असलं तरी हे वाक्य आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून आपल्याला ऐकायला मिळतं. मग जेव्हा असं वाक्य तुम्हाला ऐकायला मिळतं तेव्हा नेमकं काय भावना असतात आणि मग आज हे सगळं ऐकत असताना किंवा हे अनुभव येत असताना तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात, काय कारणं आहेत यामागची? यामागचं प्रमुख कारण जेव्हा एक स्त्री असते तीच त्या स्त्रीच्या समस्या समजू शकते. आज मी एक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे, त्यामुळं मला मुलांच्या समस्या असतील किंवा त्यांचे जे पालक असतात ते भेटत असतात. त्यामुळे त्यांच्या समस्या काही लक्षात येतात आणि एक स्त्री असल्या कारणाने नोकरी आणि कुटुंब सांभाळत असताना काय तारेवरची कसरत होत असते किंवा यामध्ये कोणत्या अडचणी आपल्याला निर्माण होत असतात ह्या मी स्वतः जातीने फेस करते. त्याच्यामध्ये बरीचशी अशी कारणं आहेत की एखाद्या स्त्रीला नोकरीच्या ठिकाणी जात असताना कोणाकडे स्वतःचं वाहन असतं, कोणाला सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करावा लागतो. तर हा करत असताना जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, बस म्हणा, त्याची फ्रिक्वेन्सी ती नियमित नसते किंवा ज्या कामाच्या वेळा असतात त्या निश्चित असतात. तुम्ही तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते नेमकं काय आहे? तुम्ही शिक्षिका म्हणून कुठे काम करताय आणि राजकारणामध्ये यावं हे का वाटलं? मी श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल या ठिकाणी कार्यरत आहे. त्या ठिकाणी काम करत असताना माझे सासरे रंगनाथ बबनराव कुदळे हे माजी नगरसेवक होते. त्यानंतर माझं माहेर देहू त्या ठिकाणी असणारे रामचंद्र के सुटळेकर हे देखील सरपंच होते. दिवंगत रामचंद्र के सुटळेकर हे सरपंच होते. आमच्या घराला राजकीय वारसा हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देत आलेलं आहे. माझ्या सासूबाई त्यांचं भजनी मंडळ आहे. त्यानंतर माझे दीर ते डॉक्टर आहेत पेशाने, ते देखील रुग्णांची सेवा करून त्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रांतून सामाजिक कार्य करतो आहे. परंतु हे कुठंतरी त्या क्षेत्रापुरतं मर्यादित राहते, याला तितकंसं व्यापक स्वरूप मिळत नाही आहे. आत्ताच्या निवडणुकीमध्ये जेव्हा उमेदवारीची चर्चा चालू होती किंवा निवडणूक तोंडावर आली होती तर त्या माध्यमातून माझ्या असं डोक्यामध्ये आलं की जर आपल्याला कुठे संधी मिळाली तर एक स्त्री म्हणून किंवा आता जसं तुम्ही म्हणता की राजकारणामध्ये बायकांचं काय काम किंवा त्यांचं एक स्थान दाखवून देण्यासाठी किंवा महिलांच्या समस्या ह्या कुठेतरी मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं या दृष्टीने मी या पार्श्वभूमीने या इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकीमध्ये उतरलेले. तुम्ही ज्या प्रभागामध्ये आता प्रभाग 21मधून निवडणूक लढवत आहे, खरं तर त्या प्रभागापुरताच हा विषय मर्यादित आहे असं नाही, तर संपूर्ण शहरामध्ये गेली अनेक वर्ष म्हणजे 7-8 वर्षाहून अधिक काळ झाला एक वेळ दिवसाआड पाणी पुरवठा येतो. महिला म्हणून काय समस्या वाटतात किंवा तुम्ही काय फेस करता? दिवसाआड पाणी पुरवठा असतो, परंतु त्याच्या वेळा अनिश्चित असतात. कधी तो कमी दाबाने येतो, कधी जास्त दाबाने येतो. त्यामुळं काय होतं
की ज्या नोकरदार महिला असतात त्यांना त्यांच्या वेळेमध्ये पुरेसं पाणी उपलब्ध होत नाही. आणि जरी दिवसाआड पाणी असलं तर पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. आज आपल्याला स्वयंपाकाला म्हणा, इतर दैनंदिन गरजांसाठी पाणी आवश्यक असतं. जर ते पाणीच व्यवस्थित उपलब्ध नसेल, पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसेल, तर बायकांची थोडीशी गैरसोय होती. आणि ज्या वेळेमध्ये ते पाणी येतं ते देखील अनियमित असतं. त्यामुळे महिलांना या अनिश्चित पाणी पुरवठ्याचा खूप त्रास होतो. मग काय सोल्युशन काय? तुम्ही आता जेव्हा प्रचाराला बाहेर पडता तेव्हा बायका तुम्हाला सांगत असतील, म्हणजे एखादा पुरुष उमेदवार असणं आणि महिला उमेदवार म्हणून घरी जाणं, ते अनुभव, तर बायका कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगतात? बायकांचा असा एक मुद्दा येतो की जी सार्वजनिक ठिकाणी ज्या ओपन स्पेस असतात त्या ठिकाणी पुरुष वर्ग किंवा रात्रीचे जे तरुण असतात ते त्या ठिकाणी दारू पीत बसतात किंवा टोळके करून फिरत असतात. त्याचप्रमाणे जी पिंपरी गावच्या नवमहाराष्ट्र शाळेच्या पाठीमागे ओपन स्पेस आहे तिथे मोकाट जनावरे फिरत असतात. त्यामुळे तिथे वाहतुकीला अडथळा होतो. गाड्या जात असताना एखाद्या मोठा अपघात होण्याची शक्यता असते. वृद्धांना चालताना त्या ठिकाणी फुटपाथवरून व्यवस्थित त्या ठिकाणी सुरक्षितता नसते. गार्डनमध्ये सुद्धा काही तरुण जोडपे वगैरे बसलेले असतात. किंवा पिंपरी गावामध्ये नवमहाराष्ट्र कॉलेज, विद्यानिकेतन आणि महात्मा फुले ज्युनियर कॉलेज असा एक तिघांचा एकत्रित संयुक्त त्या ठिकाणी कॅम्पस आहे. तिथे देखील शाळा भरण्याच्या वेळेला किंवा शाळा सुटण्याच्या वेळेला भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होते. त्यामुळे कॉलेजची मुलं आणि त्याचबरोबर इतरही बाहेरची मुलं तिथे येऊन गोंधळ करत असतात. तर त्या ठिकाणी एखादी पोलीस यंत्रणा कार्यरत असावी असं मला वाटतं. पण मग हे झालं नाही का आजपर्यंत? तुमच्या गावामध्ये जे कोणी नेते आहेत गावातले, त्यांनी नेमकं काय केलं आहे? आता त्यांनी पाठपुरावा केला असेल, परंतु त्याचा इतकासा प्रभाव मला तरी दिसून आलेला नाही आहे. कारण की ते जर तितके सक्षमपणे झालं असतं तर आज मला ती गरज वाटली नसती. किंवा आता काय होतं आहे, आमचं जे नेतृत्व आहे ते कुठंतरी समाजापुढे आम्हाला स्पष्टपणे मांडण्यासाठी किंवा नवीन चेहरा, किती दिवस आपण नाही का पिढ्यानपिढ्या चाललेलं राजकारण पुढे नेत राहायचं. आज मी एक स्वतः व्यक्ती म्हणून किंवा एक शिक्षिका म्हणून किंवा एक तरुण उमदं नेतृत्व म्हणून मला असं वाटतं की आमच्यासारख्या उमद्या नेतृत्वांना तुम्ही जर संधी दिली तर आमचे जे काही प्रश्न आहेत किंवा तरुणांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही पुढे मांडू शकतो. कारण काय होतं, नुसतं घरात बसून आपल्याला त्या गोष्टी समजत नाही. जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला खरी वस्तुस्थिती समजते की काय समस्यांना फेस करावं लागतं. आज मी स्वतः एक शिक्षिका म्हणून कार्यरत असताना मुलांच्या काय समस्या असतील, पालकांच्या काय समस्या असतील किंवा समाजाच्या काय समस्या असतील हे मी जातीने अनुभवते. आणि त्या कुठेतरी डोक्यात ठेवून किंवा त्यांना न्याय देण्यासाठी, वाचा फोडण्यासाठी मला एक समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या क्षेत्रामध्ये संधी मिळावी. पण जेव्हा तुम्ही हे प्रतिनिधित्व मिळावं असं म्हणताय आणि हे जे मुद्दे आहेत, मग आजपर्यंत तुमचं गाव जे आहे ते खरंच विकसित झालं असं वाटतं का इतर गावांच्या तुलनेमध्ये? तितकंसं नाही. कारण की आजूबाजूचा परिसर पाहता तिथली सोयीसुविधा किंवा तिथल्या इतर ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असतील किंवा तिथले बागबगीचे असतील किंवा आणखी ज्या इतर सोयीसुविधा आहे त्या पाहता आमच्या भागाचा तितकासा विकास झालेला मला दिसत नाही. पण मग कुठले मुद्दे घेऊन आता तुम्ही निवडणुकीच्या या मैदानामध्ये उतरलेला आहात? लोकांना काय सांगताय? सर्वप्रथम जो माझा मूळ मुद्दा आहे तो महिलांच्या दृष्टीने की जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, दिवसाआड पाणी पुरवठा आहे तो देखील अनियमित आणि अनिश्चित दाबाने, हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा की आपल्या ज्या माता भगिनी शाळेमध्ये शिक्षण घेतात ते किंवा समाजामध्ये वावरतात ते, त्यांना एक सुरक्षित वातावरण भेटलं पाहिजे, निर्भय वातावरण भेटलं पाहिजे. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे की आपल्या गावामध्ये रात्रीपर्यंत मुलं टोळक्यांनी फिरत असतात किंवा दारू पीत असतात. त्यामुळे काय होतं की सोसायटी डिस्टर्ब होते किंवा महिलांना देखील त्याचा त्रास होतो.
त्यानंतरचा चौथा मुद्दा आपण म्हणतो की नदी ही आपली माता आहे. त्या नदीला अस्वच्छ करण्यामध्ये किंवा ती अस्वच्छता दूर करण्यामध्ये नुसते प्रकल्प राबवले जातात, परंतु त्याचा कुठेही पाठपुरावा घेतला जात नाही. त्यानंतर आणखी एक मुद्दा सांगावासा वाटतो की आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे ती सर्वात श्रीमंत महानगरपालिका समजली जाते, परंतु जी काही कामं व्हायला पाहिजेत ती व्यवस्थितरित्या होत नाहीत, कारण की त्याचा फॉलोअप घेतला जात नाही. नुसत्या कामांची आश्वासने दिली जातात, परंतु ती आत्तापर्यंत पूर्ण होत नाही. का तर कोणी ग्राउंड लेवलला जाऊन ते काम करण्याचा, गावातली सत्ता जी आहे ती अनेक वर्ष एकाच कुटुंबाकडे राहिल्यामुळे असं होतंय. नक्कीच त्याचा त्या ठिकाणी काय होतं, वर्चस्व निर्माण होतं आणि ते एक वर्चस्व निर्माण झालं की त्यापुढे बोलायला कोणी काय करतं, एवढी दखल घेतली जात नाही. तर जेव्हा आपल्याकडे सत्ता असते तर त्या सत्तेचा आपण समाजकार्यासाठी उपयोग करायचा असतो. नुसती ती सत्ता आपल्या घरापुरती किंवा आपल्या वैयक्तिक स्वार्थापुरती मर्यादित न ठेवता समाजाला त्याचा उपयोग कसा होईल किंवा समाजाचा विकास कसा होईल, आज तळागाळातला व्यक्ती आपल्यापर्यंत पोचला किंवा त्यांनी आपलं नाव काढलं, हीच खूप मोठी आपल्या कामाची पोचपावती असते की जी मिळणं अपेक्षित असतं. आज तुम्ही पाहिलं तर आमच्या घराचं नाव सर्वत्र खूप अदबीने घेतलं जातं किंवा सर्वत्र खूप चर्चलं जातं आणि याच माध्यमातून मला देखील संधी मिळाल्यानंतर मला देखील हेच करायचं आहे, कारण की आपल्याला कुठेही राजकारण समाजकारण याचा तर माझ्यापर्यंत दूरदूरचा संबंध नाही आहे. फक्त मला एक तळमळ वाटते, मला एक समाजकार्याची आवड आहे आणि मला कौटुंबिक पाठिंबा असल्यामुळे मी ह्या सर्व क्षेत्रामध्ये पदार्पण करून. आता लोकांना तुम्ही भेटताय तेव्हा लोक तुम्हाला कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतात, काय म्हणतात? लोकांचा मला तर खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतो, कारण की काय होतं, नव्या पिढ्या लोक एकच चेहरा पाहत आलेले किंवा तिथपर्यंत पोचण्यासाठी किंवा जाण्यासाठी किंवा समस्या मांडण्यासाठी नुसता चेहरा पाहत आलेले, परंतु समस्या घेऊन जात नाही आहेत किंवा गेले तरी त्याचं निराकरण होत नाही आहे. तर मी माझ्या माध्यमातनं माझा जो तरुण वर्ग असेल, माझ्या ज्या माता भगिनी असतील, यांचे जे काही प्रश्न असेल ते निश्चितपणे सोडवण्याचा कुठेतरी त्यांना एक माझ्या वतीने उमेद त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतो आणि मला खूप छान वाटतं. पहिल्यांदा जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं ठरवलं किंवा आत्ता जेव्हा भेटताय, एक काही दडपण होतं, स्वतःचं मनावर असतं तसं, काय ती फिलिंग काय होती? माझं क्षेत्र काय होतं की थोडंसं मर्यादित होतं. मला एवढ्या व्यापक स्वरूपाची किंवा क्षेत्राची कल्पना नव्हती, कारण की प्रभाग पूर्ण मोठा आला, पूर्ण आपलं पिंपरी चिंचवड शहर मोठं आलं. माझं जे नेतृत्व होतं ते एक ठराविक माझं कौटुंब, माझी शाळा इथपर्यंत मर्यादित होतं. परंतु आता मला लक्षात आलं की मला जे नेतृत्व करायचे ते पूर्ण समाजाचं करायचं आहे किंवा पूर्ण प्रभागाचं करायचं आहे, नाहीतर पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचं करायचं आहे. त्यामुळे थोडंसं एक मानसिक दडपण होतं, तर त्यावर देखील मी खंबीरपणाने थोडंसं मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करते. तुमच्या विरोधामध्ये आत्ता समोर जे आव्हान आहेत ते खूप मोठं आहे, कारण अनेक वर्ष ते त्या राजकारणामध्ये आहेत, सलग नगरसेविका राहिलेल्या आहेत. कसं समोर जाणार? दोघींमध्ये उमेदवार मतदारांना स्वतःची बाजू कशी सांगणार? आमचे विरोधी नेते जे आहेत त्यांच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या हे राजकारण चालत आलेलं आहे किंवा त्यांनी गेली अनेक 30, 35, 40 वर्ष ते पद उपभोगलेलं आहे. स्थायी महापौर पदापासून ते स्थायी समिती सदस्यांपर्यंत त्यांच्या घराण्यामध्ये ते राजकारण चालत आलेलं आहे. परंतु तितकेसे म्हणाव्याशा सोयीसुविधा किंवा ते जे सार्वजनिक कामं आहे त्यांचा पाठपुरावा घेतला गेलेला नाही आहे किंवा गावाचा विकास तितक्या प्रमाणात झालेला नाही आहे. त्या उदाहरणार्थ मोकाट जनावरं असतील, ती आहे तशी सतत फिरत आहेत. अवैध जे मुलांचं प्रमाण आहे फिरण्याचं किंवा टोळके करून राहण्याचं, दारूचं, त्यामध्ये महिलांना कुठेही सुरक्षितता वाटत नाही आहे. कारण की जेव्हा आपण ग्राउंड लेवलला पाहतो तेव्हा त्या समस्या आपल्याला जातीने अनुभवता येतात. त्या कुठंतरी समाजामध्ये उतरवून त्यांनी काय केलं आतापर्यंत? त्यांनी फक्त ते जे पद आहे त्याचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी असेल किंवा स्वतःच्या वैयक्तिक कामांपुरता त्याचा उपयोग केला असेल, तो समाजातल्या तळागाळापर्यंत किंवा इतर लोकांपर्यंत त्याचा तितकासा
पाठपुरावा घेतला गेला नाही आहे असं एकंदरीत माझ्या तरी निदर्शनात आलेले आहे. आपण पाहिलं की पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यानंतर एक दडपण होतं, परंतु कुटुंबातनं साथ मिळाली आणि त्यामुळंच हा निर्णय घेता आला असं प्रियंका कुदळे यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं जे मुद्दे आलेले आहेत, महिलांचं राजकारणामध्ये काय काम असा प्रश्न जेव्हा विचारला जातो त्यावेळेस हे जे महत्त्वाचे मुद्दे असतील, मग पाण्याचा प्रश्न असेल, सुरक्षेचा प्रश्न असेल, हे मुद्दे अनेकदा मागे पडले जातात कारण की ती महिलांच्या प्रश्नांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी असावी लागते आणि कदाचित महिला म्हणून आपण स्वतः जास्त ते प्रश्न जे आहेत ते समजावून घेऊ शकतो. त्यांच्याशी बोलताना हे जाणवलं की कुठले प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचं जे वाक्य होतं की चेहरा पाहून मतदान होतं, पण अनेक वर्ष चेहरा पाहून मतदान होत असताना आपली कामं काय झाली आहेत याचासुद्धा विचार करणं गरजेचं असतं. याच पद्धतीनं आपण आसपासच्या क्षकिरण या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या उमेदवारांशी बोलतोय. त्यांना नेमकं काय वाटतंय, मतदारांच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत किंवा त्या मतदारांना सामोरं जाताना कुठले मुद्दे घेऊन सामोरं जात आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. पाहत राहा आसपास.